नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स या चॅप्टरच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण डोबेरायनर लॉ ऑफ ट्राइड्स, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स याचा अभ्यास केला होता। आता मूलद्रव्याचं वर्गीकरण करण्याच्या प्रयत्नामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा जो शास्त्रज्ञ आहे मेंडेलीव, हा शास्त्रज्ञ त्या ठिकाणी मेंडेलीव ने एक वेगळ्या प्रकारे एलिमेंटचं क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला। त्यानं कसं क्लासिफिकेशन केलं त्याबद्दल थोडीशी आपण माहिती घेऊ। Up to this, Dobereiner and Newland take a base for classification of element is atomic mass. Similarly, Mendeleev also take base of element for classification of a element is a atomic mass. आतापर्यंत ज्या दोन शास्त्रज्ञांनी मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलं त्यामध्ये न्यूलँड्स असेल, डोबेरायनर असेल, त्यांनी मूलद्रव्यांचं वर्गीकरण करण्यासाठी अणुवस्तुमान हा आधार घेतला होता। तसं मेंडेलीवने सुद्धा वर्गीकरणासाठी अणुवस्तुमान म्हणजे ॲटॉमिक मास हाच आधार घेतलेला आहे। मेंडेलीव developed a periodic table of arrangement of elements, near about 63 elements known to him in that period, and he classified these elements on the increasing order of their atomic masses. All these elements arranged, and this arrangement is called as Mendeleev periodic table. We will study detail about the Mendeleev periodic table, but in order to classification of element, Mendeleev also says that atomic mass number is very important, and after certain interval of atomic mass number the element shows the same properties. For the classification of element, he considered the following points. For classification of elements, Mendeleev considered the following fundamental properties of elements. That is the physical and chemical properties of elements. मूलद्रव्यांचे भौतिक व रासायनिक गुणधर्म, मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ हायड्राइड्स अँड ऑक्साइड्स, मूलद्रव्यांचं जेव्हा ऑक्सिजन बरोबर आणि हायड्रोजन बरोबर रिॲक्शन होत असते तेव्हा कशात जो काही संयुग तयार होतं त्याचे मॉलिक्युलर फॉर्म्युले कसे आहेत याच्या आधारे पण त्यांनी त्या ठिकाणी क्लासिफिकेशनला थोडी मदत घेतलेली आहे, ते आपण पुढे पाहणार आहोत। त्याचबरोबर मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट ऑफ एलिमेंट, मूलद्रव्यांचे द्रवणांक आणि उत्कलनांक हा सुद्धा त्यांनी आधार घेतलेला आहे। अँड डेन्सिटीज ऑफ एलिमेंट, मूलद्रव्याची घनता सुद्धा त्यांनी या ठिकाणी विचारात घेतलेली आहे। आणि ॲटॉमिक मासेस म्हणजे अणुवस्तुमान सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी विचारात घेतलेला आहे। तर या मुद्द्यांच्या आधारे त्यांनी क्लासिफिकेशन केलं। जेव्हा क्लासिफिकेशन केलं त्याला एक महत्त्वाची बाब आढळली, आणि जी बाब आढळली तीच बाब त्यांनी मेंडेलीव पिरियडिक लॉ, मेंडेलीवचा आवर्ती नियम, मेंडेलीवचा आवर्ती नियम यालाच आपण मेंडेलीव पिरियडिक लॉ असं म्हणतो। काय तो मेंडेलीव पिरियडिक लॉ आहे? प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर द पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर द पिरियडिक फंक्शन, पिरियडिक ज्याला मराठीमध्ये आवर्ती हा शब्द आहे। मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे
आवर्ती फल असतात. आवर्ती म्हणजे ठराविक काळानंतर पुन्हा पुन्हा घडणाऱ्या घटनांना आपण आवर्ती घटना असे म्हणतो. समुद्राला भरती ओहोटी येणं किंवा घड्याळामध्ये 12 वाजल्यानंतर पुन्हा 12 तासानंतर 12 वाजणं, ह्या घटना कशा आहेत? आवर्ती घटना आहेत, कारण त्या ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडतात. तसंच मूलद्रव्यांच्या बाबतीमध्ये मेंडेलिव्हला आढळून आलं की मूलद्रव्याचे जे गुणधर्म आहेत ठराविक अणुवस्तुमानानंतर ते सारखेच आढळले त्याला, आणि म्हणून त्यांनी नियम तयार केला. तो नियम म्हणजेच मेंडेलिव्हचा आवर्ती नियम म्हणून आपण ओळखतो. द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर द पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर atomic masses. Now when you study detail about the Mendeleev periodic table, you will observe that in the Mendeleev periodic table he arranged the element in a groups and periods. He arranged the elements in groups and periods. This is the Mendeleev periodic table. मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल आहे. ग्रुप्स म्हणजे काय? उभे जे कॉलम आहेत त्याला आपण काय म्हणतो? ग्रुप्स म्हणतो. आणि पिरियड म्हणजे काय? आडव्या ज्या ओळी आहेत. आता उभे कॉलम कोणते आहेत बघा, हे उभे कॉलम. ग्रुप नंबर 1 लिहिलंय, ग्रुप नंबर 2 लिहिलंय. दिस इज कॉल्ड एज ग्रुप्स. ग्रुप्स in this way. How many groups are present? 1 2 3 4 5 6 7 8. So near about 8 groups are present. How many groups? Near about 8 groups are present. So vertical columns in Mendeleev periodic table is called as a group, किंवा मराठीमध्ये याला म्हणतो आवर्त सारणीतील उभ्या स्तंभांना गण असे म्हणतात. आवर्त सारणीतील उभ्या स्तंभांना आपण काय म्हणतो? गण असं म्हणतो. आणि अशा प्रकारे आम्हाला 8 गण या ठिकाणी आढळून आले. तर आडव्या ज्या ओळी दिसत आहेत तुम्हाला 1 2 3 4 लिहिले, अशी आडवी ओळ तयार होते. प्रत्येक आडवी ओळ तयार होते पाहिजे. पाहिजे लागली याची आडवी ओळ असं सरळ. अशा आडव्या ओळी इथं तयार व्हायला लागलेल्या आहेत. या आडव्या ओळींना एक शब्द आहे, त्याला काय म्हणतो? आवर्त, किंवा इंग्लिश मध्ये त्याला म्हणतो पिरियड्स. व्हॉट इज पिरियड्स? हॉरिझॉन्टल रोज इन अ Mendeleev periodic table is called as periods, किंवा आवर्त सारणीतील आडव्या ओळींना आम्ही पिरियड्स म्हणतो. आणि अशा आडव्या ओळी किती आहेत? 12 आहेत. म्हणजे नंबर ऑफ पिरियड्स इन Mendeleev periodic table are 12. So Mendeleev arranged the elements in a periodic table by making 8 groups and 12 periods. आडव्या आणि उभ्या ओळीमुळे अशी चौकोन तयार झाली, आणि प्रत्येक चौकोनामध्ये एक मूलद्रव्य बसवलेला आपल्याला दिसून येतो. आता थोडस या एलिमेंटचं बारकाईने तुम्ही निरीक्षण जर केला पिरियडिक टेबलचं, तर काही गोष्टी तुमच्या लक्षात येतात. आता हा पिरियडिक टेबल आधी काळजीपूर्वक बघावा लागेल आपल्याला. So it is clear that how many groups are present in the Mendeleev periodic table? That is 8. And how many periods? That is 12. Now when you observe, there are some vacant places in Mendeleev periodic table. Where are these vacant places? In group number 3, period 4 and 5.
group number 3 period 4 and period 5. काय ते बघू आपण. And in group number 4 period 5. Group number 4 किंवा त्याला रोमन मध्ये लिहू शकतो आपण. इथं रोमन मध्ये लिहिले तर आणि पिरियड कोणता आहे काय लक्षात येतं बघा. आता आपण याच्यामध्ये पाहू. ही केप्ट सम व्हॅकंट प्लेसेस. ग्रुप नंबर 3 4 and 5. ग्रुप नंबर 3 this is the 4 and group number 3 44. That is a 44 and question mark. 44 and question mark. In the 5 there is a 68 and in group 3 68. There is a 68 and when you study about the 4 group number 4 and period 5 72. 72 period म्हणजे आवर्त. पिरियड म्हणजे आवर्त, ग्रुप म्हणजे गण. इथं जर मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतात आपण थोडंसं बारकाईने निरीक्षण करायला लागलो तेव्हा काही गोष्टी मला लक्षात येऊ लागलेल्या आहेत की काही ठिकाणी त्यांनी फक्त अणुवस्तुमान दिले आणि जागा मोकळ्या सोडलेल्या आहेत आणि काही ठिकाणी ड्यू टू द अनसर्टेनिटी इन द नेम्स ऑफ सम एलिमेंट्स ए क्वेश्चन मार्क इज इंडिकेटेड before the symbol in the Mendeleev periodic table. काही मूलद्रव्यांची नावे अनिश्चित असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी क्वेश्चन मार्क मानलेले. YTDI YTDI अशी काही मूलद्रव्ये आहेत की ज्या ठिकाणी त्यांनी क्वेश्चन मार्क हे पण DI हे CE LE या ठिकाणी त्यांनी अशी काही क्वेश्चन मार्क दिलेले आहेत. 88 इथे एक क्वेश्चन मार्क आहे, इथे एक क्वेश्चन मार्क आहे, इथे एक क्वेश्चन मार्क आहे. का क्वेश्चन मार्क दिले त्यांनी? कारण त्या मूलद्रव्यांच्या नावाबद्दल निश्चितता नव्हती त्या काळामध्ये, तेच नाव आहे म्हणून आणि म्हणून त्यांनी तिथं क्वेश्चन मार्क दिले. म्हणजे बऱ्याच गोष्टी त्याला सांगितलेल्या आहेत. तिथं मूलद्रव्य शोधलाही नव्हता तर तिथं जागा ठेवून दिली त्यांनी. ज्याचे नाव नव्हते त्याचे क्वेश्चन मार्क केले आणि मग बाकीचे मूलद्रव्य त्या काळामध्ये जी की 63 मूलद्रव्यांचा शोध लागला होता ती 63 मूलद्रव्य त्यांनी अशा या कॉलम आणि रोच्या माध्यमातून बसवलेली आहेत. जेव्हा आपण या मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलचा सखोल अभ्यास करू लागतो तेव्हा त्याने किती मेहनत घेतली या ठिकाणी हे आपल्या लक्षात येईल. तर आपण मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल पाहू. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण किंवा मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण. मेरिट्स प्रश्न पडतो. व्हॉट आर द मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. एक एक मुद्दा तुम्ही अगदी बारकाईने या ठिकाणी लक्षात घ्या. थोडंसं कडेला ठेवतो की जेणेकरून तुम्हाला या सगळ्या गोष्टी चांगल्या पाहता येतील आणि फळ्यावर पण मला इथपर्यंत लिहिता येईल. Now, first merit
To give the proper place in periodic table, atomic masses of some elements were revised. To give the proper place of some element, atomic masses of some element revised. म्हणजे त्या मूलद्रव्यांना या आवर्त सारणीमध्ये व्यवस्थित बसवता यावं यासाठी काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान दुरुस्त करण्यात आले. सो फर्स्ट मेरिट, atomic masses of some elements are revised. मराठीमध्ये याला आपण संक्षिप्त रूपात कसं लिहू शकू? गुणधर्माप्रमाणे आवर्त सारणीमध्ये स्थान देता यावे म्हणून काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान दुरुस्त करण्यात आले. गुणधर्माप्रमाणे मूलद्रव्यांना आवर्त सारणीत स्थान देता यावे म्हणून त्यांचे अणुवस्तुमान दुरुस्त करण्यात आले. Example, बेरिलियम. बेरिलियमचा पूर्वीचा जो अणुवस्तुमान होता ते 14.9 होतं. ते दुरुस्त करून कोणतं देण्यात आलं? दुरुस्तीनंतर 9.1 sorry 9.4. Beryllium, it is kept before the boron. Sorry. Beryllium is kept before the boron. Beryllium, that is a 9.4, which is present in the period number 2 and group number 2, which is before the boron. आता 14.9 असतं, इकडं कुठं बसलं असतं, पुढे जाऊन इथं कुठं आलं असतं. मग त्याचे गुणधर्म आणि त्या कॉलमचे गुणधर्म मॅच होत नव्हते. आता एका कॉलम मध्ये येणारे मूलद्रव्य सारख्या गुणधर्माचे होतात आणि गुणधर्म मॅच होईना गेले म्हणून त्यांनी त्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाचा अभ्यास केला आणि अणुवस्तुमानाचा अभ्यास करून मग त्याचा अणुवस्तुमान हा 14.9 च्या ऐवजी काय असला पाहिजे? 9.4 असला पाहिजे आणि म्हणून ते दुरुस्त करून दिला. म्हणजे नुसतं मूलद्रव्याची मांडणी करून भागलं का? नाही, तर त्यांनी काही मूलद्रव्यांचे जे अणुवस्तुमान चुकीचे होते ते बरोबर केले. ते वैशिष्ट्यच आहे. नुसतं वर्गीकरण केलं का त्यानं नाही, दुरुस्ती पण त्यांनी केली. म्हणून हे मेरिट मध्ये याचा समावेश आपण केलेला आहे. सेकंड मेरिट, Mendeleev had kept some vacant places in periodic table for elements that were yet to be discovered. Mendeleev kept some vacant places in periodic table that element yet to be discovered. या काळामध्ये शोध न लागलेल्या मूलद्रव्यासाठी सुद्धा त्याने काही ठिकाणा जागा ठेवल्या होत्या. So Mendeleev had kept
some vacant places were yet to be discovered. Second, Mendeleev kept some vacant places in periodic table. That element yet to be discovered were yet to be discovered. ज्या मूलद्रव्यांचा शोध सुद्धा लागला नव्हता त्या मूलद्रव्यासाठी सुद्धा त्यांनी आपल्या आवर्त सारणीमध्ये जागा ठेवून म्हणजे प्रोव्हिजन त्यांनी करून ठेवलं होतं. शोध न मेंडेलीवने काही ठिकाणी शोध न लागलेल्या मूलद्रव्यासाठी रिकाम्या जागा ठेवल्या होत्या. आता कुठं ठेवल्या होत्या आताच पाहिल्या आपण. कुठे ठेवल्या होत्या पाहितच पाहिले. ग्रुप नंबर 3 and पिरियड नंबर 4 and 5. कुठं कुठं आहे ते ग्रुप नंबर 3 and पिरियड नंबर 4 and पिरियड नंबर 5 and group number 4 and period number 5. कोणत्या जागा त्या कोणत्या मूलद्रव्यांच्या आहेत पहा. that are the 44, 68 and 72. Atomic mass number or atomic mass, that is the 44, 68, 72. 44, 68 and 72. म्हणजे त्यांनी काही मूलद्रव्यासाठी रिकाम्या जागा ठेवल्या आणि तुम्हाला जेव्हा भविष्यात याचा शोध लागेल तेव्हा त्याला इथं बसवा असं त्यांनी सांगितलं. आणि त्या मूलद्रव्याला ज्याचं 44 होतं त्याला एक नाव दिलं त्यांनी. याला नाव दिलं त्यांनी काय लिहिता येते ना इका बोरॉन. त्याला म्हणलं इका सिलिकॉन, इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम and इका सिलिकॉन. तर ही जी मूलद्रव्ये होती इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम, इका सिलिकॉन. त्याला इका बोरॉन म्हणा तुम्ही. इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम, आणि हा कोण आहे इका सिलिकॉन. इका ॲल्युमिनियम
दॅट इज द ॲल्युमिनियम नंतरचा. इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम, इका सिलिकॉन. तर अशा प्रकारे इथं त्यांनी शोध लागल्यानंतर ही मूलद्रव्य बसवली आणि हीच मूलद्रव्य स्कँडियम म्हणजेच जोड्या लावामध्ये तुम्हाला विचारलं जातं हीच मूलद्रव्य कोणती मूलद्रव्य होती. पहिला मूलद्रव्य ज्याचं अणुवस्तुमान 44 होतं ते आहे स्कँडियम. 44 ॲटॉमिक मास नंबर तो आहे स्कँडियम. 44 नंतर तुम्हाला गॅलियम, स्कँडियम, गॅलियम, and third 72 scandium, gallium and third germanium. हे जेव्हा एलिमेंट्स आहेत तेच म्हणजे इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन. शोध लागल्यानंतर त्यांनी जी इका बोरॉन व्हॅकंट जागा ठेवली त्या ठिकाणी स्कँडियम हा मूलद्रव्य बसवण्यात आला, इका ॲल्युमिनियमच्या ठिकाणी गॅलियम बसवण्यात आला आणि इका सिलिकॉनच्या ठिकाणी जर्मेनियम बसवण्यात आला. तर अशा प्रकारे 44 म्हणजे स्कँडियम, 68 म्हणजे गॅलियम, 72 म्हणजे जर्मेनियम, ज्यालाच त्यांनी इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन रिस्पेक्टिव्हली असं म्हटलं होतं. तर अशा प्रकारे त्यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली की आता माझ्या काळामध्ये ही मूलद्रव्ये नाहीत, पण भविष्यामध्ये जेव्हा ह्या मूलद्रव्यांचा शोध लागेल त्यावेळी ही मूलद्रव्ये इथं बसवा असं त्याने सांगितलं. आता एवढंच सांगितलं नाही तर इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम याची घनता किती असेल, बॉइलिंग पॉइंट किती असेल, अशी काही फिजिकल प्रॉपर्टीज, अणुवस्तुमान किती असेल, या सगळ्या फिजिकल प्रॉपर्टी तुमच्या पुस्तकात एक चार्ट आहे त्याच्यामध्ये सांगितल्या नाही. आणि शोध लागल्यानंतर जेव्हा स्कँडियम, गॅलियम, जर्मेनियमच्या प्रॉपर्टीचा अभ्यास करण्यात आला तेव्हा न बघता त्यांनी ज्या प्रॉपर्टी लिहून ठेवल्या होत्या त्या प्रॉपर्टीशी म्हणजे इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम, इका सिलिकॉन यांच्या प्रॉपर्टीशी स्कँडियम, गॅलियम, जर्मेनियम याच्या प्रॉपर्टी मॅच झाल्या. म्हणजे स्कँडियमची बोरॉन बरोबर मॅच झाली, गॅलियमची इका ॲल्युमिनियम बरोबर आणि जर्मेनियमची इका सिलिकॉन बरोबर प्रॉपर्टी मॅच झाली. आणि अशा प्रकारे एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणा किंवा मेरिट आपल्याला दिसून येतं. तर तिसरं वैशिष्ट्य किंवा त्याला गुणच म्हणतो आपण, मेरिट ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल, व्हेन नोबल गॅसेस were discovered, Mendeleev created a zero group without disturbing the original periodic table. Means third merit, noble gases are kept in periodic table without disturbing the table. नोबल गॅसेस म्हणजे ज्याला राजवायू म्हणतो आपण, या राजवायूचा शोध लागल्यानंतर हे राजवायू आवर्त सारणी
काही बदल न करता शून्य गणामध्ये त्यांना एक नवीन शून्य गण तयार केला. त्या शून्य गणामध्ये त्यांना जागा देण्यात आली किंवा त्या ठिकाणी नोबल गॅसेस प्लेस्ड व्हेरी वेल विदाउट डिस्टर्बिंग द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. तर शून्य गणामध्ये त्यांना स्थान देण्यात आले. राजवायूंना शून्य गणात स्थान देण्यात आले. कोणते आहेत राजवायू? हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन हे निष्क्रिय वायू आहेत. का निष्क्रिय का म्हणतो आपण याला? कारण यांच्या सर्व कक्षा पूर्ण भरलेल्या असल्यामुळं हे रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाहीत, म्हणून त्याला आपण निष्क्रिय वायू म्हणतो. तर हे झाले काही मिनिट्स, 3 मिनिट्स आहेत, हे तुम्ही चांगले लक्षात ठेवावं लागतं. आता आपण डी मिनिट्स कडे पाहणार आहोत. मान्य आहे मेंडेलिव्हनी खूप चांगला प्रयत्न केलेला आहे मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाचा. त्यांनी न शोध लागलेल्या मूलद्रव्यासाठी सुद्धा जागा ठेवल्या, मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान दुरुस्त केले. पण जेव्हा त्या आवर्त सारणीचा सखोल अभ्यास होऊ लागला त्यावेळी आपणाला काही त्रुटी पण आढळल्या. डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल, ज्याला आपण म्हणतो मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील त्रुटी. एवढा जरी प्रयत्न चांगला करून सुद्धा जेव्हा मग शास्त्रज्ञ, पुढच्या पिढीतले शास्त्रज्ञ जेव्हा त्याचा अभ्यास करू लागतात म्हणजे आवर्त सारणीचा, त्यांना काही चुका आढळू लागल्या. मग त्यांनी त्या चुका त्याच्या काढून ठेवल्या, त्याच्या लक्षात नाही आल्या, पण दुसऱ्या शास्त्रज्ञांनी काढून ठेवल्या. मग चुका काढण्यामुळे फायदा काय होतो? मग ह्या चुका दुरुस्त करून आपल्याला आणखी वेगळ्या पद्धतीने वर्गीकरण करता येईल का याच्यातला प्रयत्न करण्यासाठी होतो. आणि जे की मोसलेने मॉडर्न पिरियडिक टेबल तयार केला, तर या चुकाच्या दुरुस्त करण्याच्या प्रयत्नातूनच नवीन क्लासिफिकेशन झालेलं आहे. ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आता डिमेरिट्स पहिला आहे पहा, द होल नंबर atomic mass of elements cobalt and nickel is the same, therefore there was an ambiguity regarding their sequence in the Mendeleev periodic table. शॉर्ट मधून ह्याला आपण लिहिता येईल आपल्याला. पहिलं डिमेरिट्स, कोबाल्ट have atomic mass number that is 59 and nickel is also 59. Both have same shown atomic mass, cobalt and nickel 59. Cobalt 59 and nickel 59. They have same atomic mass number. Due to the same atomic mass number, there was ambiguity. ambiguity म्हणजे याला आपण मराठीमध्ये म्हणतो संदिग्धता. There was ambiguity about the place of cobalt and nickel. Due to their atomic mass.
होल नंबर करण्यासाठी काय केलं, दोन्हीचा ॲटॉमिक मास सारखं दाखवल्यामुळं त्याला कुठं जागा ठेवायचं, दोन एलिमेंटचं सारखं ॲटॉमिक मास म्हणल्यावर त्याला ठेवावं कुठं असं प्रश्न निर्माण होतो. कोबाल्ट आणि निकेलचं समान वस्तुमान असल्याने त्यांच्या क्रमाबद्दल संदिग्धता होती. कोबाल्ट आणि निकेलचे समान वस्तुमान असल्याने त्यांच्या स्थानाबद्दल संदिग्धता होती. कोबाल्ट आणि निकेलचं अणुवस्तुमान हे समान असल्याने, त्यांचं अणुवस्तुमान समान असल्याने there is an ability about the place of cobalt and nickel. बघा इथं एकाच ठिकाणी त्याला बसवून टाकलेले आहे. नेमकं कुठं ठेवावं असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. दुसरा आपल्याला डिमेरिट काय आढळून येतं, आफ्टर द डिस्कव्हरी ऑफ isotopes. What is mean by isotopes? Atoms of element having same atomic number but different atomic mass number, we call it as a isotopes. मराठीमध्ये त्याला आपण समस्थानिक म्हणतो. समस्थानिकांचं काय वैशिष्ट्य आहे, त्याचे अणुअंक सारखे असतात पण त्या ठिकाणी अणुवस्तुमानांक भिन्न असतात. मग मेंडेलिव्हनी एलिमेंटची अरेंजमेंट कशा आधारे केली, अणुवस्तुमानाच्या आधारे केली. मग समस्थानिकाला आपल्याला जागा द्यावी लागते की नाही. आज अनेक मूलद्रव्यांची समस्थानिके आहेत. क्लोरीनचं उदाहरण घ्या, आयसोटोप्स ऑफ क्लोरीन. क्लोरीन 1735, क्लोरीन 1737 असे दोन प्रकारचे आयसोटोप आहेत. ऑक्सिजनचे आयसोटोप आहे, हायड्रोजनचे हायड्रोजन, ड्यूटेरियम, ट्रिटियम असे तीन प्रकारचे हायड्रोजनचे अणू आहेत. मग ह्याचे अणुवस्तुमान वेगळे होतात. मग यांना याच्या नियमानुसार आवर्त सारणीमध्ये जागा द्यावी लागते की नाही. सो देयर इज ए चॅलेंज वॉज पोज्ड इन प्लेसिंग आयसोटोप्स. Challenge was in placing isotopes in periodic table. Periodic टेबलच्या बाबतीमध्ये पाहत असताना आयसोटोप्स जे आहे ज्याला समस्थानिक म्हणतात, या समस्थानिकांना मेंडेलिव्हनं आवर्त सारणीमध्ये जागा देऊ शकला नाही. जरी या समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म सारखे असतात पण भौतिक गुणधर्म बदलतात. मग मेंडेलिव्हने अरेंजमेंट कशी केली, अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली. मग समस्थानिकाचे अणुवस्तुमान भिन्न आहेत, मग त्यांना वेगळी जागा द्यावी लागते की नाही. म्हणजे समस्थानिकाला मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये स्थान नाही. समस्थानिकाला मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये स्थान दिलेलं नाही. ही एक त्रुटी आपल्याला लक्षात येते. आणि तिसरा दोष असा आहे की their rise in atomic mass does not appear to be uniform. मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानामध्ये जो अंतर आहे ते युनिफॉर्म नाही, विशेषतः जड मूलद्रव्यांच्या बाबतीमध्ये, हेवी एलिमेंटच्या बाबतीमध्ये. मग त्या दोन मूलद्रव्यामध्ये आणखी किती मूलद्रव्य बसू शकतात हे सांगणं थोडंसं कठीण.
म्हणजे हा एक दोष या ठिकाणी आपल्याला सांगता येऊ शकतो की दोन जड मूलद्रव्यांमध्ये आणखी किती मूलद्रव्य बसू शकतात हे निश्चितपणे आपल्याला सांगता येत नाही, कारण त्याच्यामध्ये दोन जड मूलद्रव्यामध्ये जो डिफरन्स आहे अणुवस्तुमानाचा याच्यामध्ये एक प्रकारची युनिफॉर्मिटी नसल्यामुळं आपल्याला ते सांगता येत नाही. आणि चौथा दोष पाहत असताना हायड्रोजनच्या पोझिशन बद्दल आहे. There is no proper position of hydrogen in periodic table. आवर्त सारणी हायड्रोजनला निश्चित स्थान दिलं नाही. असं का म्हणू शकतो आपण? बिकॉज हायड्रोजन शोज द properties, it shows the properties as that of the halogen as well as it shows the properties of alkali metals. हॅलोजन गण, हॅलोजन जे मूलद्रव्य आहे आणि अल्क धातू याला आपण म्हणतो. हॅलोजन्स मध्ये क्लोरीन, फ्लोरीन, क्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, क्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, these are the halogens. Alkali metals means alkali metals, lithium, sodium, potassium, these are the alkali metals. And this is the hydrogen. When we consider molecular formula of fluorine and hydrogen, it is same. Of chlorine, I can write Cl2. Hydrogen, I can write H2. हायड्रोजनचा आणि या ठिकाणी हॅलोजनच्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्याचा जर विचार केला तर दोन्हीचे मॉलिक्युलर फॉर्म्युले सारखे, म्हणजे याच्याशी थोडंसं साधर्म्य हायड्रोजनचं आहे. याची व्हॅलन्सी प्रत्येकाची एक आहे, तर हायड्रोजनची पण व्हॅलन्सी एक आहे. अल्कली मेटलची व्हॅलन्सी पण एक आहे, याची व्हॅलन्सी पण एक आहे. म्हणजे हायड्रोजन हा या ठिकाणी अल्कली मेटल सारखी काही गुणधर्म दर्शवतो, त्याचबरोबर हायड्रोजन सारखी काही गुणधर्म दर्शवतो. त्यामुळं आवर्त सारणीमध्ये त्याला दिलेले जे स्थान आहे ते हॅलोजन मध्ये योग्य राहील का अल्क धातूच्या वर दिलेलं स्थान त्याचं योग्य राहील हा प्रश्न निर्माण होतो. कारण जेव्हा आम्ही सखोल अभ्यास करू लागतो, हॅलोजन 7व्या गणामध्ये बसवलेले आहेत, तेव्हा काही गोष्टी आमच्या लक्षात येतात. काय कोणत्या गोष्टी लक्षात येतात? सो कंपाऊंड ऑफ हायड्रोजन, compound of hydrogen, second column, that is the compound of sodium or alkali metals. Of sodium, sodium म्हणजेच alkali metal. हायड्रोजनची कंपाऊंड फॉर्म होता. समजा हाच हायड्रोजन जेव्हा क्लोरीनशी, ऑक्सिजनशी, सल्फरशी रिॲक्ट होतो, मॉलिक्युलर फॉर्म्युला HCl, सल्फरशी रिॲक्ट झाला H2S, किंवा त्याचबरोबर ऑक्सिजनशी रिॲक्ट झाला H2O. हा म्हणजे दोन हायड्रोजनचे ॲटम एका सल्फर बरोबर रिॲक्ट होतात, एक हायड्रोजनचा ॲटम एका क्लोरीन बरोबर रिॲक्ट होतो, दोन हायड्रोजनचे ॲटम एका ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतो. तेच आम्ही सोडियम बरोबर जर पाहिलं
सो when sodium react with chlorine NaCl ह्याच्यासारखाच फॉर्म्युला याचा एक सोडियम ॲटम एका क्लोरीनशी रिॲक्ट झाला जेव्हा हा सोडियम सल्फर बरोबर रिॲक्ट होतो त्यावेळी Na2S फॉर्म्युला तयार होतो म्हणजे आता फॉर्म्युला समान आहे दोन्हीचा किंवा हाच ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतो Na2O तयार होतो म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युल्याचा जर विचार केला तर हायड्रोजननी जे मॉलिक्युलर फॉर्म्युले क्लोरीन बरोबर सल्फर बरोबर ऑक्सिजन बरोबर तयार केले तेच मॉलिक्युलर फॉर्म्युले सोडियमनी क्लोरीन बरोबर सल्फर बरोबर ऑक्सिजन बरोबर फॉलो केले याचा अर्थ काय होतो की हायड्रोजनचे गुणधर्म आणि या सोडियमचे गुणधर्म सारखे आहेत मग हायड्रोजनला नेमकं स्थान कुठे द्यावं जेव्हा आम्ही या अल्कली मेटलच्या मॉलिक्युलर फॉर्म्युलांचा विचार करतो त्यावेळी सुद्धा आपल्याला प्रश्न निर्माण होतो की काही सारखेपणा आपल्याला दिसून येतो आता मॉलिक्युलर फॉर्म्युले हायड्रोजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युल्याचा विचार केला तर H2 आहे आणि हॅलोजन म्हणता कोणताही घ्या तुम्ही Cl घ्या Cl2 आहे दोन्हीचे मॉलिक्युलर फॉर्म्युले सारखे म्हणजे हा हायड्रोजन या क्लोरीन बरोबर साधर्म्य दर्शवतो हेच आम्ही जेव्हा सोडियम हायड्रोजन बरोबर रिॲक्ट होतो हा आता अल्कली मेटलचा विचार करू अल्कली मेटल मध्ये आपण विशेषतः सोडियम घ्यायला मोस्ट रिॲक्टिव्ह असल्यामुळे हा अल्कली मेटल जेव्हा सोडियम हायड्रोजन बरोबर रिॲक्ट होतो तेव्हा NaH फॉर्म्युला तयार होतो आणि हा सोडियम जेव्हा क्लोरीन बरोबर रिॲक्ट होतो NaCl फॉर्म्युला तयार होतो म्हणजे या अल्क धातूंनी हायड्रोजन बरोबर जो फॉर्म्युला तयार केला आणि क्लोरीन बरोबर फॉर्म्युला तयार केला तो सारख्या स्वरूपामध्ये एक सोडियम एक हायड्रोजन बरोबर एक सोडियम एका क्लोरीन बरोबर म्हणजे याचा अर्थ काय होतो हे हायड्रोजन चे जे गुणधर्म आहेत ते अल्कली मेटलशी फॉलो करतात आणि हेच जर मी अधातू बरोबर रिॲक्शन जर पाहिली याची कंपाऊंड विथ नॉन मेटल तर इथं काय लक्षात येतं तुम्हाला कोणताही कंपाऊंड तुम्ही घ्या नॉन मेटल कार्बन घेऊत आपण हा कार्बन जेव्हा हायड्रोजन बरोबर रिॲक्ट होतो तेव्हा CH4 तयार होतो आणि हाच कार्बन जेव्हा क्लोरीन बरोबर रिॲक्ट होतो तेव्हा CCl4 तयार होतो म्हणजे हा कार्बन हायड्रोजन बरोबर रिॲक्ट 4 हायड्रोजनच्या ॲटम बरोबर एक कार्बन रिॲक्ट होतो त्याचप्रमाणे 4 क्लोरीनच्या ॲटम बरोबर एक कार्बन रिॲक्ट होतो याचा अर्थ असा आहे की जी मॉलिक्युलर फॉर्म्युले हायड्रोजननी अधातू बरोबर तयार केले आणि क्लोरीननी अधातू बरोबर तयार केले त्याचबरोबर अल्कली मेटल बरोबर जे तयार केले याच्यामध्ये साधर्म्य दिसतं म्हणजे हायड्रोजन आणि क्लोरीन याच्या गुणधर्मात साम्य आहे हायड्रोजन आणि हॅलोजन्स याच्या गुणधर्मात साम्य आहे हायड्रोजन आणि अल्कली मेटल्स याच्या गुणधर्मात स्थान आहे म्हणून आपण तिसरी त्रुटी काय काढली चौथी त्रुटी काय काढली देयर इज नो प्रॉपर पोझिशन गिवन टू हायड्रोजन इन अ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल तर असे आम्हाला काही दोष आढळतात तर याचा सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे महत्त्वाचे प्रश्न आपल्याला याच्या होमवर्क मध्ये तुम्ही घ्या पहिला प्रश्न स्टेट द मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल मराठीमध्ये मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल मधील गुण कोणते किंवा मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलचे गुण कोणते किंवा दुसरा प्रश्न घ्या व्हॉट आर द demerits of Mendeleev periodic table म्हणजेच मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील त्रुटी कोणत्या अशा दोन प्रकारचे प्रश्न तुम्हाला मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीवर पडू शकतात जेव्हा तुम्ही सखोल ही आवर्त सारणी पाहता त्यावेळी कसेही फिरवून प्रश्न विचारले तरी लिहिण्यास तुम्हाला अडचण काही येत नाही पुढच्या तिसऱ्या व्हिडिओ मध्ये आपण मॉडर्न पिरियडिक टेबल पाहणार आहोत तो तर याच्यापेक्षा महत्त्वाचा आहे म्हणजे आपल्याला एलिमेंटच्या 3 व्हिडिओमध्ये एलिमेंटचं क्लासिफिकेशन हा चॅप्टर पूर्ण होतो इथं आपण थांबू